नमस्कार, शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 1 किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये झणझणीत असा काळा मसाला कसा बनवायचा। हा मसाला आपण घरगुती पद्धतीने बनवणार आहोत। करायला सुद्धा एकदम सोपा आहे आणि एकदम झणझणीत आणि एकदम चवीला सुद्धा अप्रतिम असा हा मसाला बनवून तयार होतो। याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकतात, एकदम सुंदर आलेला आहे। या पद्धतीने तुम्ही मसाला बनवला तर 1 वर्ष नक्कीच आरामात टिकतो। जर तुम्ही शिव मराठी रेसिपी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शिव मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर आपण आता इथे 1 किलो मिरचीसाठी हे मसाल्याचे प्रमाण घेणार आहोत। तर अगोदर आपण इथे धने भाजून घेऊया। तर इथे मी 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो धने घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तेल टाकून हे धने छान असे बघा तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत। तर आपल्याला कुठलाही या मसाल्याचा पदार्थ भाजताना तेलाचं प्रमाण एकदम जास्त टाकायचं नाही। जर मसाल्यामध्ये तेल जास्त झालं तर आपला मसाला जास्त दिवस टिकत नाही। तर तेल आपल्याला थोडंच टाकायचं आहे। तर आपण धने भाजून घेतले। आता लगेच आपण इथे खोबरे भाजून घेऊया। तर खोबरे सुद्धा मी इथे 250 ग्रॅम घेतलेलं आहे। खोबऱ्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा तेल टाकलं आणि छान असं खरपूस रंगावर भाजून घेतलं। तुम्ही हे खोबरं खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकतात। याला आपण नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। तर आता आपण इथे घेतलेले आहे जिरे। तर इथे मी शहाजिरे 20 ग्रॅम आणि आपले जे साधे जिरे असतात ते 20 ग्रॅम घेतलेले आहेत। ते सुद्धा थोडंसं तेल टाकून इथे आपल्याला अगोदर परतून घ्यायचे आहेत। जिरे भाजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजतात। आता जिरे पण इथे मी काढून घेतले। आता आपण तेजपत्ता अगोदर भाजून घेऊया। तेजपत्ता इथे मी 10 ग्रॅम घेतला। त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकून थोडासा भाजून घेतला। आता आपण नंतर सर्व खडे मसाले भाजून घेणार आहोत। तर खडे मसाले इथे मी सर्व एकत्रच भाजणार आहे। तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे याच्यामध्ये मी चक्री फूल 10 ग्रॅम घेतलं, तेजपत्ता 10 ग्रॅम, खसखस, जायफळ, काळी मिरी, लवंग, जायपत्री, दालचिनी आणि मसाला वेलची हे सर्व मसाले मी इथे 10-10 ग्रॅमच घेतलेले आहेत। तर हा मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकून छान हा मसाला भाजून घेतला। आता आपण भाजणार आहोत कांदा। कांद्याने सुद्धा आपला मसाल्याची चव एकदम छान येते, त्यामुळे कांदा थोडा तरी मसाल्यामध्ये टाकायलाच पाहिजे। तर इथे मी ओला कांदा 1 किलो प्रमाणामध्ये चिरून घेतला होता। तर आता हा कांदा पूर्ण मी वाळवून घेतला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये। तर तो वाळल्यानंतर 250 ग्रॅम किंवा थोडासा कमी जास्त असं याचं वजन होतं। तर इथे मी छान असा हा कांदासुद्धा तेलामध्ये मस्त भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला मिरची भाजायची आहे। तर मिरची बघा 3 ते 4 दिवस मी छान उन्हामध्ये वाळवून घेतली। तुम्ही याचा रंगसुद्धा बघू शकतात, मस्त असा आहे। तर इथे काळा मसाला बनवण्यासाठी मिरचीसुद्धा आपल्याला थोडीशी जास्त तिखट घ्यायची आहे। तर इकडे मी लाल तिखट बनवण्यासाठी सुद्धा 1 किलो मिरची घेतलेली आहे। ती सुद्धा छान उन्हामध्ये मी वाळवून घेतली। तर लगेच आपण आता ही मिरची भाजून घेऊया। तर इथं माझ्याकडे छोटीच कढई आहे, त्यामध्येच मी 2-3 वेळेस ह्या मिरच्या भाजून घेणार आहे। तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा एक सोबत ह्या मिरच्या भाजून घेऊ शकतात। तर मिरची भाजताना सुद्धा आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही, तेल थोडंसंच टाकायचं आहे। तर अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आणि लो मिडियम गॅसवर ह्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत। गॅसची फ्लेम एकदम हाय करायची नाही, नाहीतर मिरच्याचा रंग आपला लगेच काळा होईल आणि मिरच्या करपतील, त्याची टेस्ट अशी छान येत नाही मसाल्यामध्ये। त्यामुळे अगोदर थोड्याशा खरपूस अशा ह्या लो मिडियम गॅसवरच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला मसाल्याचा रंग कसा हवा आहे तो आपल्या मिरची भाजण्यावरच असतो। जर तुम्ही जास्त अशा काळ्या मिरच्या भाजल्या तर आपल्या मसाल्याचा रंगसुद्धा थोडासा काळाच होतो आणि कमी गॅसवर खरपूस अशा ह्या मिरच्या भाजून घेतल्या की आपला मसाल्याचा रंगसुद्धा थोडासा लालसर येतो। तर बघा
ही बॅच आपली पूर्ण आता इथे भाजून झालेली आहे। बघा एकदम जास्त काळपटही या मिरच्या मी भाजलेल्या नाहीत आणि जास्त लालसरही ठेवलेल्या नाहीत। याला परत हलवून आपल्याला आणखी एक अर्धा मिनिट भाजून घेऊया। तुम्ही शेवटी थोडासा गॅस वाढवला तरीही चालेल। तर बघा कशा मिरच्या भाजलेल्या आहेत, एकदम मस्त खरपूस भाजलेल्या आहेत। आता याच पद्धतीने मी राहिलेल्या सुद्धा मिरच्या भाजून घेणार आहे। पण लक्षात ठेवायचं आहे तेलाचं प्रमाण जास्त घेऊ नका मिरच्या भाजताना, नाहीतर आपला मसाला सुद्धा थोडासा जाडसर राहतो कुटताना आणि जास्त दिवस टिकणार सुद्धा नाही। तर याच पद्धतीने दुसरी सुद्धा बॅच मी भाजून घेतली। आता थोड्याशा राहिल्या होत्या त्या सुद्धा मी अशाच या मिरच्या भाजून घेतल्या। तर बघा एकदम सुंदर अशा आपण ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। जास्त करपलेलेही नाहीत आणि जास्त लाल पण दिसत नाहीत। आता हे बाकीचे मसाले आपण या मिरचीमध्ये टाकून घेऊया। तर धने, भाजलेले जिरे, भाजलेला कांदा, हे सर्व मसाले आपल्याला या मिरचीमध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले सुद्धा आपल्याला मिरचीमध्येच टाकून घ्यायचे। तर हा मसाला मी कांडणी यंत्रावरच कुटणार आहे, त्याच्यावरच छान असा बारीक कुटला जातो आणि चव सुद्धा एकदम छान लागते। आता हे जे खोबरं आहे, हे खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तुम्ही खिसणीने खिसून सुद्धा खोबरं भाजू शकतात, परंतु त्यासाठी वेळ जास्त जातो, त्यामुळे मी तुकडे करून हे खोबरं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून एका डब्यामध्ये भरून कांडणी यंत्रावरून हे मसाला छान असा कुटून आणलेला आहे। तर आपल्याला मसाल्यासोबत 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो मीठ सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे। हा मसाला कुटल्यानंतर 2 किलो झालेला आहे। तर हा मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज कुठल्याही भाजीसाठी वापरू शकतात। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि शिव मराठी रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।